मला इकडे ना अगेन्स्ट लाईट होते माझ्याकडे नाही येणार माझ्याकडे नाही येणार ते विषय असा आहे की 30 तारीख ही लास्ट आहे त्यामुळे 30 तारीख ही लास्ट आहे त्यामुळे आमचे शिवसैनिक हे सगळे आज आमचा कुटुंबाचा विषय आहे त्यासाठी ताईंना भेट घेण्यासाठी आले होते. आक्रोश नक्कीच आहे की सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये 41 प्रभागामध्ये त्यांनी तयारी केलेली आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की जे काय फक्त हवेत ऐकतोय 10 ते 15 जागा सन्मानजनक म्हणजे याचा असं 35 ते 40 जागा जे शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांबरोबर आले त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. माझी देखील आहे ताईंची देखील आहे सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व आमच्या नेत्यांची आहे. परंतु आता काय झालंय हे सगळं हवेत चाललेलं आहे. अधिकृत आमच्या देखील पदांची अजून गोष्ट झाली नाही की आम्हाला तिकीट मिळाले म्हणून त्यामुळे आम्ही त्यासाठी झालोय. निश्चितच या ठिकाणी न्याय मिळेल सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल. सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्या तर या ठिकाणी 41 प्रभागामध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची यादी तयार झालेली आहे. ताई आता शिंदे साहेबांशी बोलतील. आम्ही 60 जागेचा प्रस्ताव पाठवला तसा 40 जागा मिळाल्या तर युती या ठिकाणी राहील. त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री काही शिंदे साहेब निर्णय घेतील आणि सर्वसामान्य शिवसेने 41 प्रभागावर आमची तयारी झालेली आहे. किती 41 लढणार का तेवढे आहे ना. मग हे शिवसेना आंदोलन कशाला करावं लागतं नाही आंदोलन म्हणजे लक्षात घ्या काय झालंय दिवस जवळ आले. आज 26 तारीख आहे 30 तारीख लास्ट आहे. 4 दिवसामध्ये हे सगळे एनओसी घ्यायचे फॉर्म भरायचे त्यासाठी शिवसैनिकांना वेळ पाहिजे आणि अजून ह्या दोन्ही पक्षांचं युती आमच्या डिक्लेअर होत नाहीये. भाजपची नाही झाली मुंबईची नाही झाली ठाण्याची नाही झाली कुठल्याच गोष्टी नाही झाली. आरोप केलेले आहेत निलमताई नाना बाणगिरे आणि शिवतारे यांच्यावरती हे तिघच आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत. मुलाखती झाल्यात 350 पेक्षा जास्त इच्छुक या ठिकाणी आमचे आलेत. मुलाखती झाल्यानंतर सगळ्यांचा कार्याहवाल इथं आला. फेकून दिलं म्हणतात ते कार्य पक्ष कमर्शियल असता पक्ष सर्वसामान्य शिवसेना या ठिकाणी नाही मिळायची शिंदे साहेब नेहमी आमचेच लोक शिंदे साहेबांचे आरोप नाही केले. अपक्षपूर्व जर जागा नाही मिळाला तर 41 प्रभागावर शिवसैनिक लढतील. युती देशात आहे राज्यात आहे स्थानिक स्वराज्य युती होईल अशी आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. परंतु जर शिवसैनिकांना नाही मिळाला तर 41 प्रभागावर शिवसेने लढतील त्याची आता आम्ही यादी मागवली. चर्चा झाल्यानंतर तुमचे कार्यकर्ते रागारागाने निघून गेले म्हणजे वेट अँड वॉच माझी काही म्हणजे सकारात्मक चर्चा ताई सोबत झाली तुम्ही त्यांना घेऊन गेले शिष्टमंडळ म्हणून सकारात्मक. हे आमचं कुटुंब आहे हे आमचं कुटुंब आहे. नाराजी व्यक्ती आमच्याच लोकांना आणि आता तुमच्याच कुटुंबात नाराजी आहे ते रस्त्यावर दिसते नेत्याच्या घरासमोर आंदोलन 41 प्रभागामध्ये लोक लढतील एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमची तयारी आहे. ओके मला बाहेर काढलंय का नाही नाही आम्हाला ताईंनी सन्मानपूर्वक ऐकलं नाही का ऐकलं नाही का तुमच्या बहिणी तुम्ही 15 जागा मला मान्य नाहीत तुम्ही तुमची मागणी त्यांना सांगितली ना आम्ही. तुम्ही समाधानी आहेत का आजच्या चर्चेवर त्यांच्यासोबत समाधानी आहे. आतापर्यंत ताईंनी जो शब्द दिला आत्ताच्या ज्या चर्चेमध्ये ती खूप सकारात्मक चर्चा झाली. ताईंनी सांगितलं की कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाहीये. ते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्याशी परत संपर्क परिषदेत हेच बोलले होते. माझी दाढ काढली दादा आवाज दाबलेला नाहीये. ताईंनी चांगली प्रतिसाद दिलेला आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे. ताईंनी आपल्याला शब्द दिला आहे की 2 दिवस थांबा 2 दिवसात आदरणीय आवाज दाबलाय का म्हणजे आक्रमक संपली चर्चेनंतर वेट अँड वॉचची भूमिका आहे. त्यांनी सांगितले आम्ही संध्याकाळपर्यंत सगळं डिसिजन जर मनासारखं झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. उग्र म्हणजे तुम्ही म्हणले होते की गाड्या फोडणार म्हणजे फोडणार 100%. पूर्ण जागा तुम्ही काय शांत झालात मग? असं नाही झालं साहेब
शांत शिवसैनिक कधीही शांत होत नाही. मग ज्यावेळेस आंदोलनासाठी आलते त्यावेळेस तुम्ही आक्रमक होते. काय झालं चर्चेमध्ये? तुम्हाला एक विनंती करतो मी की मगाशी जे काय झालं तेच राहणार आहे एवढंच जाताना सांगतो. वेट अँड वॉच एवढं सांगतो. जय तुम्हाला मी एवढंच सांगितलं तुम्हाला वेट अँड वॉच. नाही